हेलो, जय श्री कृष्ण। आई एम अभिजीत राजश्री संजय गोरे। तो बहुत लोगों के क्वेश्चन आ रहे हैं कि भैया हमने वीआईटी पुणे लेना चाहिए या वालचंद सांगली। तर हे बघा, वालचंद सांगली, वीआईटी पुणे हे दोघं रिप्युटेड कॉलेज आहे. फक्त थोडासा एक डिफरन्स आहे. या व्हिडिओमध्ये कट ऑफ तर नाही सांगणार, बट काही अशा गोष्टी सांगाल ज्या तुम्हाला कोणी नाही सांगणार. मी वालचंदमध्ये स्वतः शिकतोय, सो मला एक असं वाटतं की वालचंद ज्यालाही फक्त लाईफमध्ये खूप फोकसली अभ्यास करायचा विदाउट एनी डिस्ट्रॅक्शन, बस स्टडी स्टडी स्टडी. असं नाही की एन्जॉय नाही आहे, एन्जॉय पण फार आहे कॉलेजमध्ये, बट ज्याला खूप इंटेन्स फोकसनी अभ्यास करायचा आहे आणि त्याची ड्रीम पॅकेज त्याला क्रॅक करायचं आहे, त्याला खूप साऱ्या टेक्नॉलॉजीच्या गोष्टींमध्ये टाइम इन्व्हेस्ट करायचा आहे, तर त्यांनी इथं यायला पाहिजे. बट ज्याला पर्सेंटाईल आहे 97, 98, बट त्याचा माइंड आहे बिझनेस मतलब त्याला क्रिएटिव्ह माइंड आहे, त्याला फ्रीलान्सिंग, NGO अशा गोष्टींमध्ये ड्युरिंग द कॉलेज काम करायला फार आवडतं आणि त्याला लोकांशी कॉन्टॅक्ट करायला वाढवायला फार आवडतात, त्याला फिरायला फार आवडतात, त्याला एक्स्ट्रा अशा गोष्टी करायला खूप आवडतं. देन ही मस्ट बी गो टू द VIT पुणे. बट इफ एनीवन दॅट इज की भाई मला ठरवलंय, मला आयसोलेटेड राहायचंय, मी खूप जास्त आयसोलेशन मध्ये राहू शकतो, तर वालचंद कॉलेज इज द बेस्ट. बिकॉज इथं तुम्हाला मंडे टू फ्रायडे खूप एंगेज वाटेल, बट सॅटर्डे संडे जो पण पुणे किंवा नाशिक किंवा विदर्भच्या पट्ट्यात येणारा माणूस आहे ना, त्याला इथे थोडंसं सॅटर्डे संडेला डिसअपॉइंट होईल. कारण इथे असे एकदम मतलब असं नाही की छोटी सिटी आहे, सांगली इज अ बेस्ट सिटी, गुड सिटी, वेदर कंडिशन फार छान आहे, बट थोडंसं असं गुदमरल्यासारखं होतं. म्हणजे मी नाशिकचा आहे, सो आय कॅन फील दॅट की थोडंसं गुदमरल्यासारखं सांगलीमध्ये फील होतं. बट तसं बघायला गेलं तर सांगली इज अ बेस्ट ऑप्शन फॉर आयसोलेशन. अँड ज्याला पण आयसोलेटेड राहायची सवय नाही, ज्याचा असा थोडासा क्रिएटिव्ह आहे, एक्स्ट्रोवर्ट स्वभाव आहे, जो असा बोलका प्राणी आहे, ज्याला स्टार्टअपमध्ये खूप इंटरेस्ट आहे, सो ही मस्ट बी गो टू द VIT पुणे. ज्याला आयसोलेशन हवं असेल त्यांनी वालचंदमध्ये यायचं. आय होप तुम्हाला माझा पॉईंट कळला असेल. जय श्रीकृष्ण.